नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित या मधील आपण पुढचे प्रकरण 14वे बँक व सरळ व्याज सुरू करणार आहोत। आणि बँकेसंदर्भाने जी काही अत्यावश्यक असणारी माहिती आहे ती आपण इथे पाहणार आहोत। म्हणून आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। आपल्या पुस्तकामध्ये या पद्धतीने बँकेचे एक चित्र या ठिकाणी दिलेले आहे। बँकेमध्ये नेमकं काय काम चालतं, बँक कशासाठी असते, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चित पडले असतील तर आपण आपल्या पालकांसोबत काही वेळेस बँकेत गेलाही असाल त्यावेळेस आपल्याला त्या बँकेमध्ये अशा पद्धतीचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं असेल, ज्यामध्ये काही लोक काउंटरच्या आतमध्ये बसलेले असतात, काही बाहेर उभे असतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण चाललेली असते। कशाची असते ही देवाणघेवाण? तर ही देवाणघेवाण असते पैशांची। पैसा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जीवन जगण्यासाठी आणि म्हणून सर्वजण या पैशाला खूप जपतात आणि पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग त्या ठिकाणी अवलंबतात। कमावलेला पैसा आपला वाया जाऊ नये, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, तो पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारने अशा पद्धतीच्या बँकेची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते। तर बँक जी असते बँक ही काय काम करते? तर बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते। या पद्धतीने आपल्याला बँकेची व्याख्या जर करायची असेल तर बँक म्हणजे काय? तर बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते। या संस्थेला सरकारची मान्यता असते आणि या ठिकाणी पैशांचे व्यवहार म्हणजे पैशांची देवघेव होत असते। बँक ही एक वित्तीय संस्था असते। वित्तीय संस्था, वित्त म्हणजे पैसा, वित्त या शब्दाचा अर्थ पैसा असा होतो आणि पैशांचे व्यवहार करणारी संस्था आहे म्हणून त्याला वित्तीय संस्था असं म्हटलेलं आहे। बँकेत ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते व कालानुरूप तिच्यात वाढ होते। आपण बँकेच्या संदर्भाने जर विचार केला तर आपले जी बचत असेल, आपले जे काही पैसे असतील ते आपण बँकेमध्ये ठेवतो आणि त्या ठिकाणी आपले पैसे हे सुरक्षित राहतात व वेळेनुसार त्या रकमेमध्ये वाढ होत जाते। म्हणजे आपले पैसे आपण बँकेत जेव्हा ठेवतो तेव्हा आपले पैसे बँक वापरते आणि आपले पैसे बँकेने वापरलेत म्हणून आपल्याला बँकेकडनं काही स्वरूपामध्ये व्याज जे आहे ते मिळत राहतं, म्हणजे आपल्या पैशामध्ये त्या ठिकाणी वाढ होत राहते। तर बँकेचे व्यवहार जे आहेत ते कोण कोण करत असतं तर बँकेच्या व्यवहारामध्ये व्यापारी लोक आहेत, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, महिला बचत गट, नोकर वर्ग असे सर्वजण बँकेशी व्यवहार करत असतात। बँकेशी व्यवहार कोण कोण करत असतं या संदर्भाने सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला एक चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यामध्ये वेगवेगळे व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना या ठिकाणी दाखवलेले आहेत। या चित्रामध्ये आपण जर पाहिलं तर हे मध्यभागी जे चिन्ह आहे मराठीतला र आहे त्याच्यावर तिरपी रेष मारलेली आहे तर हे चिन्ह रुपये या शब्दासाठी वापरलं जातं। रुपये असा अर्थ आपण याचा घ्यायचा आहे किंवा हे रुपये आहेत किंवा ही बँक आहे असं गृहीत आपण धरलं तर विद्यार्थी, शेतकरी, महिला बचत गट, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी हे सर्वजण बँकेशी व्यवहार करत असतात। आणि हे जे काही बाण दाखवलेले आहेत, लाल बाण आतमध्ये जाणारा आहे, काळा बाण बाहेर येणारा आहे, म्हणजे याचा अर्थ आपण आपले पैसे बँकेमध्ये ठेवू शकतो। लाल बाणाद्वारे दाखवलेली गोष्ट, बँकेत पैसे ठेवता येतात आणि आपल्याला हवे तेव्हा ते बँकेतनं काढता पण येतात, म्हणजे काळा बाण जो आहे तो बँकेकडनं आपल्याकडे दाखवलेला आहे। तर या पद्धतीने इथे आपल्याला या चित्राद्वारे हे कळेल की बँकेशी व्यवहार कोणकोणते लोक त्या ठिकाणी करत असतात। बँकेमध्ये पैसे ठेवणे, बँकेतनं पैसे काढणे या गोष्टीला आर्थिक व्यवहार असं म्हटलेलं आहे। तर या ज्या आर्थिक व्यवहाराच्या बाबी आहेत त्या या पद्धतीने आपण बँकेशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्या परिचयाच्या अद्याप नसतील तर आपण त्यांची ओळख करून घेणं गरजेचं आहे, कारण हे सर्व व्यवहार जे आहेत ते भविष्यात आपल्यालाही करायचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी इथे आपल्याला काही उपक्रम पुस्तकामध्ये सुचवलेले आहेत। तर आपण त्या उपक्रमांचा विचार करायचा आहे की इथे क्षेत्रभेट आयोजित करायला सांगितलेली आहे। त्या बँकेमध्ये
कोणकोणते फॉर्म्स असतात, स्लिप्स कोणकोणत्या असतात तिथे भरण्यासाठी. त्यानंतर शाळेमध्ये सुद्धा आपण याप्रमाणे अभिरूप बँक उघडून बँकेतील व्यवहाराचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवू शकतो. तर हे जे काही उपक्रम आहेत की ज्याद्वारे आपण आपल्या पालकांसोबत सुद्धा बँकेत जाऊन बँकेत चालणाऱ्या विविध व्यवहारांची जी माहिती आहे ती आपण घेऊ शकतो. तर या पद्धतीने बँकेतील जे काही व्यवहार आहेत ते जर आपल्याला करायचे असतील तर त्या बँकेमध्ये खाते उघडावे लागते. बँकेचे व्यवहार करण्यासाठी त्या बँकेत खाते उघडावे लागते. आणि हे जे काही खाते असतात त्या ठिकाणी 2 प्रकारचे प्रामुख्याने खाते बँकेमध्ये उघडता येतात. बचत खाते व चालू खाते असे बँक खात्याचे 2 मुख्य प्रकार त्या ठिकाणी असतात. बचत खातं जे आहे ते बचत करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळावं, आपले पैसे त्या ठिकाणी वारंवार आपण त्या बँकेत ठेवावेत जेणेकरून ते आपल्याला गरज पडल्यास वापरता येतील. तर अशा प्रकारचं बचत खातं आणि चालू खातं असे 2 खात्यांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर बँकेत खातं जर उघडायचं असेल तर तिथे आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. आणि हे जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र कोणते आहेत ते आपण इथे समजून घेऊयात. बँकेत खाते उघडताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये पहिला आहे पत्त्यासंदर्भातील पुरावा. तर यामध्ये ज्या कागदपत्रावर आपला पुरावा छापलेला असेल असं कोणतंही एक कागदपत्र आपल्याला बँकेतील खाते उघडताना जो काही त्यांचा बँकेचा फॉर्म असेल खाते उघडण्यासाठीचा तो पूर्ण भरावा लागतो. आणि त्या फॉर्मसोबत आपल्याला यापैकी एक पुरावा जोडावा लागतो पत्त्यासंदर्भातील पुरावा. त्यामध्ये रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला, ओळखपत्र इत्यादी. म्हणजे हे सगळे जोडायचे नाही तर यापैकी एक त्या ठिकाणी काहीतरी आपण त्या ठिकाणी आपण जोडायचं असतं की ज्याद्वारे आपला पत्ता बँकेला नेमका कळेल. तर अशा प्रकारे पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो एक. यापैकी एक द्यायचे कोणतरी. त्यानंतर ही दुसरी बाब असते ओळखीचा पुरावा की ज्या कागदपत्रावर आपला स्वतःचा फोटो असेल असा फोटो असलेलं कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. तर त्यामध्ये आहे आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी एक आपण देऊ शकतो. म्हणजे पत्त्यासंदर्भातील पुरावा यातलं एक कोणतंही आणि ओळखीचा पुरावा यातलं एक कोणतंही असं त्या ठिकाणी 2 कागदपत्र आपल्याला गरजेचे असतात. त्यासोबत आपल्याला त्या बँकेचा खातेदार असलेल्या एखाद्या ग्राहकाचा संदर्भ तिथे द्यावा लागतो, ओळख द्यावी लागते. त्या ग्राहकाची त्या ठिकाणी नाव, त्याचा खाते क्रमांक, त्याची सही आपल्याला त्या फॉर्मवर घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो तेव्हा आपलं त्या बँकेत खातं उघडलं जातं. आता हे ज्यामध्ये खात्याचे प्रकार आपण पाहिले त्यातला पहिला प्रकार आहे बचत खाते. तर बचतीची सवय लागावी यासाठी हे खाते असते प्रामुख्याने, म्हणून त्याचं नाव आहे बचत खाते. बचत होते आपल्या पैशांची. या खात्यामध्ये पैसे भरणे व काढणे यावर बंधने असतात. म्हणजे एका दिवसामध्ये किती वेळा पैसे भरायचे किंवा एका दिवसामध्ये किती वेळा पैसे काढायचे यावर बचत खात्यात त्या ठिकाणी बँकेने ठरवून दिलेले नियम असतात. तितक्याच वेळा आपल्याला पैसे भरता येतात किंवा काढता येतात. आणि या खात्यातील रकमेवर बँक 4% ते 6% व्याज त्या ठिकाणी आपल्याला देत असते. म्हणजे बचत खात्यामध्ये आपण जे पैसे ठेवलेले असतील त्या पैशावर आपल्याला बँकेकडनं काही प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये व्याज मिळत असतं. व्याज हा जो शब्द आहे तो आपण या ठिकाणी वापरतोय त्याचा अर्थही आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आपले पैसे आपण बँकेत ठेवतो आणि पैसे आपले बँक वापरते. पैसे वापरल्याबद्दल मिळणारी जी जादा रक्कम असते त्या रकमेला व्याज असं म्हणतात. आणि त्यामुळे आपले पैसे बँकेत असल्यामुळे बँकेकडनं आपल्याला व्याज त्या ठिकाणी मिळत राहतं बचत खात्यामध्ये. म्हणजे आपल्या पैशामध्ये हळूहळू वाढ होत राहते. खातेधारकास मिळणाऱ्या सुविधा. आपण बँकेत खातं उघडल्यानंतर आपल्याला बँकेकडनं काही सुविधा मिळत असतात की ज्या सुविधांचा वापर करून आपण बँकेतील व्यवहार चांगल्या प्रकारे करू शकतो. तर यामध्ये पासबुक आहे, चेकबुक आहे, ATM कार्ड आहे, त्यानंतर मोबाईल बँकिंग आहे किंवा नेट बँकिंग आहे, SMS बँकिंग आहे. अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला तिथे मिळत असतात. आता यामध्ये पासबुक जे आहे साधारणपणे अशा पद्धतीचं पासबुक जे असतं बँकेचं की ज्यामध्ये जी काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा याप्रमाणे फोटो, त्याच्या खात्याच्या संदर्भाने माहिती आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने पासबुकमध्ये काय असतं तर पासबुकमध्ये आपण केलेल्या व्यवहारांची नोंद असते. अशा पद्धतीचं हे एक पासबुक जे आहे ते पासबुक त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल उदाहरण म्हणून. किंवा चेकबुक असतं या स्वरूपाचं चेकबुक असतं बँकेकडनं मिळणारं. यामध्ये आपल्याला कुणाला त्या ठिकाणी चेक देता येतो.
हा एक चेक आहे, चेकचा नमुना. या पद्धतीचा चेक जो आहे तो आपण बँकेमध्ये नाव टाकून त्याला त्या ठिकाणी किती पैसे द्यायचे ते सही करून आपण देऊ शकतो. तर याला चेकबुक असं म्हणतात. ही एक सुविधा आहे बँकेकडनं दिली जाणारी. त्याबरोबर जे काय ATM कार्ड आहे ते ATM कार्डसुद्धा त्या ठिकाणी बँकेकडनं दिलं जातं. पहा अशा प्रकारचं ATM कार्ड तिथं असतं की ज्यामध्ये आपल्याला ATM मशीनमध्ये हे जे कार्ड आहे ते कार्ड टाकून आपण त्या ठिकाणी पैसे कधीही कोणत्याही वेळेला काढू शकतो. इथे जी काळी स्ट्रीप असते पायामध्ये आपली माहिती सर्व असते. आपण जेव्हा हे कार्ड ATM मशीनमध्ये घालतो तेव्हा आपलं माहिती ते वाचतं आणि आपल्या खात्यातून किती रक्कम कशा पद्धतीने काढायची असेल त्या संदर्भाने त्या ठिकाणी माहिती घेऊन ती व्यवहार पूर्ण केला जातो. तर अशा पद्धतीचे काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इथे बँकेकडनं पुरवल्या जातात. बचत खात्यातील व्यक्तीला या गोष्टी पुरवल्या जात असतात. यानंतर बँकेत पैसे भरणे व पैसे काढणे यासाठी एक छापील फॉर्म असतो पहा. तर यामध्ये पैसे भरण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी काही छापील स्वरूपामधले फॉर्म असतात. यावर साधारणपणे जी माहिती असते पहा ती साधारणपणे सारखीच असते पहा. हा एक फॉर्म आहे समजा स्टेट बँकेचा की ज्यामध्ये आपल्याला पैसे भरायचे असतील तर नेमके पैसे आपण किती भरणार आहोत, त्याच्यात किती रुपयाच्या किती नोटा आहेत, नाव काय आहे आपलं पैसे भरणाराचं, ही जी माहिती आहे साधारणपणे हा पैसे भरण्याचा फॉर्म आहे. पैसे काढण्याचाही फॉर्म असतो. तर अशा पद्धतीचे फॉर्म वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात की ज्यामध्ये जी माहिती असते साधारणपणे ती एकाच प्रकारची माहिती त्याच्यावर आपल्याला दिलेली असते आणि या माहितीतला आपण योग्य प्रकारे भरून आपण आपल्या पैशासोबत दिले की बँकेत आपले पैसे जमा होतात. तर अशा पद्धतीची ज्या सुविधा आहेत या सर्व सुविधा बँक आपल्याला देत राहते आणि मग बँकेचे व्यवहार करणं सोपं जातं. त्यानंतर पुढचं आहे चालू खाते. या खात्यातून व्यवहार करण्यासाठी कोणतीच मर्यादा व बंधने नसतात. चालू खातं जे असतं ते नावाप्रमाणे त्या ठिकाणी कायम चालू असतं. तुम्ही कितीही वेळा दिवसातनं जाऊ शकता, पैसे भरू शकता, पैसे काढू शकता आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे खातं आहे ते प्रामुख्याने सामान्य जनतेसाठी जास्त उपयोगाचं नसून जे व्यापारी लोक आहेत ज्यांना दिवसातनं बऱ्याच वेळा व्यवहार करावे लागतात, दुकानदार लोक असतील, व्यापारी लोक असतील, व्यावसायिक असतील, यांच्यासाठी हे चालू खातं गरजेचं असतं किंवा उपयुक्त असतं. तर या खात्यातील रकमेवर मात्र कोणत्याही प्रकारचं व्याज आपल्याला मिळत नाही. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कितीही जरी पैसे असतील तरी त्या पैशांना बँकेकडनं कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं जात नाही. हा फरक आहे चालू खाते आणि बचत खाते या दोन खात्यामधील. बचत खात्यावर आपल्याला बँकेकडनं व्याज मिळतं, चालू खात्यावर मात्र व्याज मिळत नाही. बचत खात्यात पैसे भरण्यावर आणि पैसे काढण्यावर बंधनं असतात, तशी बंधनं चालू खात्यात पैसे भरणे आणि पैसे काढणे याच्यावर नसतात. याशिवाय आणखी दोन प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाची खाती त्या ठिकाणी असतात. एक सोय म्हणून मुदत ठेव, ज्याला फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD असं म्हणतात. तर या मुदत ठेवीमध्ये अधिक कालावधीसाठीची ठेव ठेवल्यास जास्त व्याज आपल्याला मिळतं. म्हणजे बचत खात्यापेक्षाही जर आपल्याला जास्त व्याज हवं असेल तर तुम्हाला मुदत ठेव म्हणजे FD करता येते किंवा आवर्ती ठेव ज्याला रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD असं म्हणतात. FD असते ती एकदाच रक्कम भरावी लागते आणि ठराविक कालावधीसाठी ती फिक्स होते, ती आपल्याला काढता येत नाही, म्हणून त्याला फिक्स डिपॉझिट म्हटलेलं आहे, ज्याला आपण FD असं म्हणतो. आणि आवर्ती ठेव जी असते रिकरिंग डिपॉझिट, यामध्ये आपण विशिष्ट कालावधीनंतर ठराविक रक्कम आपल्याला भरता येते आणि या खात्यातील रकमेवर सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये बँकेकडनं व्याज जे आहे ते मिळत राहतं. तर या पद्धतीचा हा फरक आहे. RDमध्ये आपण ठराविक म्हणजे दर महिन्याला, दर 15 दिवसांनी किंवा दररोज, दर आठवड्याला आपण त्यामध्ये पैसे भरत जातो आणि त्याच्यात जी रक्कम जमा होईल त्याच्यावर आपल्याला बँकेकडनं व्याज मिळतं. हे व्याजसुद्धा तुमच्या बचत खात्यातील व्याजापेक्षा जास्त असतं. तर अशा पद्धतीने इथे हे जे काही मी मुद्दे तुम्हाला दाखवत आहे पहा, हे सर्व तुमच्या पुस्तकातील मुद्दे आहेत. हे आपण आपल्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घेऊ शकतो, जेणेकरून आपण या नोट्स स्वरूपामध्ये आपल्याला ते अभ्यास करताना उपयोगी पडणार आहेत. तर यामध्ये व्याज कशाला म्हणायचं आहे, व्याज किंवा त्याला सरळ व्याज असंही म्हणतात. तर याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल पहा. पैसे वापरल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून द्यावी लागते, त्या रकमेला व्याज किंवा सरळ व्याज म्हणतात. पैसे वापरणारी व्यक्ती ते पैसे वापरले म्हणून थोडेसे जास्त पैसे त्या ठिकाणी देते, मोबदला देते, त्या मोबदल्यालाच व्याज किंवा सरळ व्याज असं म्हणतात. जर समजा एखाद्या व्यक्तीला घर नाही राहायला, मग तो दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो आणि
प्रत्येक महिना भरला की त्या ठिकाणी घर भाडं तो त्या घराच्या मालकाला देतो. जे काही पैसे तो देतो ते पैसे का देतो, कारण तो त्या मालकाचं घर वापरत असतो आणि म्हणून त्याला तो पैसे देतो. तर त्याच पद्धतीने इथे की घराच्या ऐवजी आपण जर पैसे घेतले एखाद्याकडनं वापरण्यासाठी एखाद्या बँकेकडनं, तर ते पैसे वापरल्याबद्दल आपल्याला त्या बँकेला काही जादा रक्कम मोबदला म्हणून द्यावी लागते. आणि ही जी जादा रक्कम असेल त्याच रकमेला काय म्हणायचं आपल्याला, व्याज किंवा सरळ व्याज असं म्हणायचं आहे. गुंतवणूक आणि कर्ज ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. गुंतवणूक म्हणजे आपले पैसे बँकेत ठेवणे म्हणजे गुंतवणूक. आपल्याकडचे पैसे आपण बँकेत ठेवतो त्याला गुंतवणूक करणे असं म्हणायचं आहे. या उलट जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण बँकेचे पैसे वापरण्यासाठी घेतो आणि यालाच त्या ठिकाणी कर्ज असं म्हणायचं. कर्ज म्हणजे बँकेकडनं पैसे घेणे आणि गुंतवणूक म्हणजे आपले पैसे बँकेमध्ये ठेवणे. गुंतवणूक केल्यास बँक आपल्याला व्याज देते. आपण जर पैसे बँकेत ठेवले असेल तर आपल्याला बँकेकडनं व्याज मिळतं. आणि जर आपण कर्ज घेतलं असेल, कर्ज घेतल्यास आपण बँकेला व्याज देतो. म्हणजे कधी व्याज मिळतं आणि कधी व्याज द्यावं लागतं हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. जर गुंतवणूक केली असेल तर आपल्याला बँकेकडनं व्याज मिळेल आणि जर कर्ज घेतलं असेल तर मात्र आपण बँकेला व्याज द्यावं लागतं. तर यासाठी मुद्दल, मुदत आणि व्याजाचा दर या तीन गोष्टी, संकल्पना आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. मुद्दल म्हणजे काय असतं तर बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात. समजा एखाद्याने 10,000 रुपये बँकेत ठेवले तर 10,000 हा जो आकडा आहे त्याला काय म्हणायचं, मुद्दल असं म्हणायचं. एखाद्याने 50,000 रुपये बँकेकडनं कर्ज घेतलं तर 50,000 जो आकडा आहे त्याला काय म्हणायचं, मुद्दल असं म्हणायचं. मुद्दल म्हणजे रक्कम, रुपये, जेवढे रुपये बँकेत आपण ठेवतो किंवा बँकेकडनं वापरण्यासाठी घेतो तेवढ्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. व्याजाचा दर, 100 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज म्हणजे व्याजाचा दर. तर व्याज जे आहे त्याचं आपल्याला त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्यासाठी 100 रुपये हे मुद्दल मानून 100 रुपये जर आपण 1 वर्ष वापरले तर किती रुपये व्याज द्यावं लागेल हे सांगितलेलं असतं आणि यालाच व्याजाचा दर असं म्हणतात. हा दर द सा द शे असा सांगतात. द सा द शे म्हणजे दर, साल, दर, शेकडा. दर म्हणजे प्रत्येक, साल म्हणजे वर्ष, प्रत्येक शेकडा म्हणजे 100. म्हणजे एका वर्षाला एका 100 रुपयाला किती व्याज द्यावं लागेल ते सांगितलेलं असतं. समजा मग असं म्हटलं असेल की द सा द शे 12, तर याचा अर्थ होतो की 100 रुपये जर 1 वर्षभर आपण वापरले तर आपल्याला 12 रुपये व्याज द्यावं लागेल. आणि मग किती तुम्ही त्या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत त्याला अनुसरून त्या 100 रुपयाशी आपली तुलना करून आपलं व्याज जे आहे ते काढलं जातं. तर हा व्याजाचा दर आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. हे लक्षात ठेवायचं. आपण द सा द शे असा शब्द ज्या आधी दिला असेल तो असतो व्याजाचा दर. रुपये ते असतं मुद्दल आणि वर्ष जर असेल तर ती असते मुदत. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, किती वर्ष आपण त्या ठिकाणी दिलेले पैसे वापरणार आहोत त्या कालावधीला मुदत असं म्हणायचं आहे. तर या 3 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणामध्ये माहिती असतील तर आपण व्याज किती होतं ते आपण काढू शकतो. आता बँकेकडनं आपण जर कर्ज घेतलं असेल तर आपल्याला बँकेला काही कालावधीनंतर ते मुद्दल, घेतलेलं मुद्दल आणि व्याज परत द्यावं लागतं. म्हणजे आपल्याला परत करायची रक्कम जर काढायची असेल तर परत करायची रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज, जे व्याज होईल ते व्याज आणि मुद्दल एकत्र करून आपल्याला द्यावं लागेल. किंवा जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर त्या ठिकाणी बँकेकडनं व्याज मिळेल. त्यावेळेस तुम्ही जर एकूण परत रक्कम घेतली तर त्यामध्ये तुमचं मुद्दल आणि व्याज यांची बेरीज येणार आहे. तर मुद्दल आणि व्याज यांची जी बेरीज आपण केलेली असते त्या बेरजेला रास असं म्हणतात. मुद्दल आणि व्याज यांच्या बेरजेला रास असं म्हणतात. आणि रास ही संकल्पना आपल्याला यावर्षी 6वीसाठी तुम्हाला नाही आहे तर ती पुढच्या वर्षी आपल्याला उपयोगात येणारी संकल्पना आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण या व्हिडिओमध्ये बँकेशी संदर्भात सर्व बाबी समजून घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला मी ज्या काही बाबी दाखवल्यात पहा, ह्या सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स स्वरूपामध्ये लिहून घेऊ शकता. मी पुन्हा एकदा सर्व त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. नोट्स या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या बाबी आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने आपण लिहून घ्यायच्या आहेत.
याप्रमाणे बचत खाते म्हणजे काय, त्यानंतर खातेदाराला मिळणाऱ्या सुविधा कोणकोणत्या असतात, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बँकेत जर खातं उघडायचं असेल तर फॉर्म भरावा लागतो पैसे भरायला, चालू खातं म्हणजे काय त्याचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्यानंतर इथे आपल्याला मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांची माहिती दिलेली आहे। तर हे पुन्हा एकदा का दाखवतो, आपण व्हिडिओ या स्टेजला पॉज करून थांबवून आपण हे सर्व लिहून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हे पुन्हा तुम्हाला दाखवलेलं आहे। हे व्याजाचं व्याज म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, कर्ज म्हणजे काय, मुद्दल म्हणजे काय, त्यानंतर खाली तुम्हाला मुद्दल, व्याजाचा दर आणि मुदत यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडेल, व्हिडिओला लाईक करा आणि सर्व बाबी आता ज्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्या आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या। धन्यवाद।